दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे संत जन भेटतील अमुप जोडिल्या सुखाच्या राशी पारत्या भाग्यासी नाही लेखा धन्य दिवस आजी झाला सुनियाचा धन्य दिवस आजी झाला सोनियाचा पिकली हे वाचा रामनामे अमुक जोडिल्या सुखाची राशी पारत्या सुखासी नाही लेखा तुका म्हणे काय होवो उतराई तुका म्हणे काय होवो उतराई जीव ठेवू पायी संताचिया अमुप जोडिल्या सुखाची राशी बारत्या भाग्यासी नाही लेखा
पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुख्य यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरिं प्रब्रह्म स्वरूपम। आज पवित्र या ठिकाणी भगवान श्री रामचंद्रजी यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने अविद्यात होत असणारा हा कार्यक्रम संपूर्ण भारत देशात साजरा केला जात आहे। आणि आज आपल्या शाळेमध्ये हे अत्यंत श्रद्धेने आनंदाने प्रेमाने हा कार्यक्रम या ठिकाणी उत्साहात साजरा होतो आहे। ज्यांनी मला अत्यंत आग्रहाने या ठिकाणी आग्रह करून बोलवलं ते आपल्या सर्वांचे लाडके आणि या शाळेचे सर्वा श्री बाळकृष्ण नाना बानकर यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण अत्यंत चांगला प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला। त्यांच्या सुनबाई हे सर्व कार्य शाळेचं पाहत आहेत, त्यांनाही मॅडमजीला मनापासून धन्यवाद। मग शाळेतील सर्व प्रकारची टीम, शिक्षक वृंद आणि सर्व आयोजक सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। या कीर्तनाकरता आमचे हरिभक्ती पारायण महाराज मंडळी उपस्थित आहे। कृष्ण महाराज जिरे आहेत, दुसरे हरिभक्ती पारायण किशोर महाराज आहे, प्रकाश महाराज आहे, माऊली महाराज आहे, विनेकरी महाराज, मृदुंगाचार्य महाराज, पहिलवान हापसे महाराज, सगळे विद्यार्थी वृंद, दोन्ही चौबदार मामा, आमचे लखनगिरी धर्मनाथ महाराज, विशेषतः या कार्यक्रमाकरता आदरणीय चेअरमन साहेब मात्र आवर्जून उपस्थित आहे। सन्माननीय श्री नामदेवरावजी ढोकणे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो। साहेब आपण वेळ काढून या ठिकाणी आलात, मनापासून धन्यवाद। तसेच या ठिकाणी पंढरीनाथ पाटील बानकर यही इथं उपस्थित आहे। शाळेचे मार्गदर्शक ते आहे, ते धन्यवाद तुम्हाला, नमस्कार। शाळेचे मार्गदर्शक आहे ते इथे उपस्थित आहे, नानाचे सख्खे बंधू, धन्यवाद दादा। पंढरीनाथ पाटलालाही धन्यवाद। प्राण प्रतिष्ठे सोहळ्या निमित्ताने भव्य दिव्य कीर्तन महोत्सव आज या ठिकाणी आणि महाप्रसादही आयोजित केलेला आहे। आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। स्वर्गीय विलासराव बानकर इंग्लिश मीडियम स्कूल ब्राह्मणी आणि सर्व राम भक्तांनी या ठिकाणी येऊन आजचा हा आनंद उत्सव साजरा करत आहे। आपल्या सर्वांना धन्यवाद। माझे अत्यंत लाडके भक्त आणि शिष्य असणारे अर्जुनराव पानसंबळ साहेब सगळे काम आटपून तुम्ही उपस्थित झाले त्याबद्दल धन्यवाद। आता तुम्ही शिष्य म्हटल्यावर थोडा गोंधळ करशाल, माळ तपासायला जाऊ नका। त्यांना मी माळ घालणार नाही, कारण सगळेच माळकरी केले तर गोकुळदास पाटील अवघड होईल। पाटलांना धन्यवाद देतो। या ठिकाणी आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य सन्माननीय श्री विक्रम भाऊ तांबे साहेब, शिव मंदिर, आपल्यालाही धन्यवाद। आमचे लाडके आदरणीय राधेश्याम पाटील लहारे साहेब ते उपस्थित आहे। गोकुळदास पाटील कुठेही जावा हजरच असतात। पाटील आपल्यालाही धन्यवाद देतो। आणि आमचे मच्छिंद्र महाराज ढोकणे या ठिकाणी आवर्जून आहेत, त्यांनी सन्मान केला, महाराज आपल्यालाही धन्यवाद देतो। मग तिकडचे चष्मेवाले, टोपेवाले, इकडचे दाढ्यावाले, चष्मेवाले, सगळ्यांना धन्यवाद। आणि आमचे पत्रकार बंधू आवर्जून पत्रकार साहेब या ठिकाणी आजचा कार्यक्रम समाजामध्ये देण्याकरता ते उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद। विनेकरी महाराज आपल्यालाही धन्यवाद। दोन्ही चोपदार मागचे महाराज तुम्हालाही धन्यवाद देतो। खाली बसलेले टोप्यावाले आमच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर लेझिमचा कार्यक्रम केला, त्या मुली आणि मुलांना एकदा मनापासून धन्यवाद देतो।
आणि सर्वांना भगवे कपडे घेतलेले आहे. तुमच्या स्कूलला मनापासून धन्यवाद देतो, कारण आता भगवा देश झालेला आहे. म्हणून मी डोकणे साहेबाला म्हटलं बुक्का काळा लावूच नका, आता भगवा गण लावा. मी साहेबाला म्हटलं भगवा गण लावा. एक तर मी भगवाच आहे, त्याच्यामुळे काळा कशाला करत, म्हणून भगवा रंग आहे. धन्यवाद सर्वांना. आणि आमच्या ताई अत्यंत सुंदर हे स्कूल चालवतात. मागच्याही वेळेला नाना आपण मला निमंत्रित केलं होतं. मला वाटतं तो कसला कार्यक्रम, गॅदरिंग होती. गॅदरिंगच्या माध्यमातून तेव्हा इथे येण्याचा योग प्राप्त झाला. नानांचं हे सर्व कार्य बघितलं. वरच्या शाळेत एकदा अचानक गेलो होतो. डिजिटल शाळा केलेली आहे, बरोबर आहे ना? तुम्ही बाकी होतो म्हणा ना, बाकी आपल्याला जेवण आहे ना. नानाने मला जेवण दिलं होतं मागचं, आजचं बाकी राहिलेलं आहे, आज देणार आहे. तर गॅदरिंगचा कार्यक्रम अत्यंत सुंदर गोड झाला. आमच्या मॅडमजीचं अत्यंत चांगलं काम. नानांना खऱ्या अर्थाने या सुनबाई ज्या आहे त्या सुनबाई नसून साक्षात लक्ष्मी प्राप्त झालेले आहे. ते वावगं ठरणार नाही. त्या चोळके परिवाराची ही रत्न कन्या बानकर परिवाराला मिळाली आणि दोन्ही कुळाचं कल्याण केलं. त्याबद्दल मनापासून मॅडम तुम्हाला धन्यवाद. माय बापांनो, आज आपण आनंदाच्या उत्सवामध्ये इथे आहोत. मी संगमनेर तालुक्यामध्ये गुंजळवाडी या ठिकाणी रामकथा चालू होती. त्याचा काला करून आणि सिंगणापूरला एक बानकर परिवाराचं लग्न सरपंचाच्या घरातलं आपल्याला माहिती असेल. सिंगणापूरचे सरपंच बानकर आज इथे उपस्थित आहे. आपण सर्वजण एकदा रामाचं चिंतन करूया आणि मग माझ्या विचाराला प्रारंभ. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. खालचे म्हणा विद्यार्थी सर्व, वृंदावन के राधे श्याम, वृंदावन के राधे श्याम, पावन सीताराम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम. वृंदावन के राधे श्याम, वृंदावन के राधे पावन सीताराम, पतित पावन सीताराम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम
एकदा जोशात जय श्रीराम करा सर्व. जय श्रीराम. धन्यवाद. लहान लहान मुलं जसं देवाघरचे मुलं, सुंदर मुलं आहेत. आज आनंदाचा दिवस आहे, फार परम भाग्याचा दिवस आज आहे की आपण सर्वजण भगवान श्रीरामाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी या भारतामध्ये, या जगामध्ये उपस्थित आहोत. आपल्या सर्वांचं भाग्य आहे. आज रामाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा ही सामान्य गोष्ट नाहीये, ही सामान्य विचाराची धारा नाहीये आणि सामान्य गोष्ट असूच शकत नाही. महाराज मूर्ती रूपाने भगवान श्रीराम विग्रह रूपाने मंदिरात प्राण प्रतिष्ठित झाले म्हणजे सर्व जगाची अस्मिता एकत्र होऊन मंदिरात आज विराजमान झालेली आहे आणि सर्वांचं श्रद्धास्थान भगवान श्रीराम आहे. आस्तिक असला तरी श्रद्धा आहे, नास्तिक असला तरी श्रद्धा आहे, माळकरी असला तरी श्रद्धा आहे, माळकरी नसला तरी श्रद्धा आहे. आणि कोणी असू द्या महाराज, शेवटी राम नाम सत्य म्हणावाच लागतं बरं का नाना. देवाला म्हणणारा असला काय अर्जुन भाऊ आणि नसला काय, पण अंतकाळी राम नाम सत्य हे. या जगात रामाचं नाव सत्य, राम सत्य, जगत मिथ्या आहे असा तो राम. अभंग कमी समजला तरी चालेल आज, पण मी रामाचं कार्य सांगतो. आमचे पत्रकार साहेब उद्या सगळ्या बातम्या देतील, कारण आपला धर्माचं काम आहे. राम एका एका धर्माचा नाहीये, हिंदू मुस्लिम ख्रिश्चन याच्या पलीकडे जाऊन राम आहे. राम हा मनुष्य धर्माचा आहे आणि आराध्य दैवत या विश्वाचा आहे, त्याला राम म्हणतो आम्ही. आज 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आमच्या सर्वांच्या भाग्याचा उदय झालेला आहे आणि म्हणून अनेक संत, अनेक ऋषी, महर्षी सर्वांच्या साक्षीने आज रामाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा झालेली आहे. आमचं हे भाग्य आहे. आजचा दिवस अस्मरणीय आहे, अवर्णनीय आहे. पुन्हा आजचा क्षण, आजची तारीख आणि आजचा दिवस येणार नाही. नानाने फोन केला, आमची तारीखच जुळत नव्हती, वेळेत जुळत नाही. दिवसात मला 7 कार्यक्रम दिवसभरात, प्रत्येक बिजी. आणि आजचा दिवस हा समाजाकरता आहे महाराज. आणि म्हणून या शाळेने एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला. इथे अनेक पालक आलेले आहेत, गावगावचे पालक इथं उपस्थित आहे, माता भगिनी पुरुषजन उपस्थित आहे आणि लहान मुलं मुली इथं उपस्थित आहे. आपण सर्व नेतेजण इथं उपस्थित आहात. आज भाग्याचा दिवस आहे. भगवान श्रीराम काय आहे, मी या कीर्तनातून रामच मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. माय बापांनो, राम संकट दूर करतो, राम दुःख दूर करतो आणि राम दुःखाला जवळ येऊ देत नाही, तो राम आहे. ज्यावेळेस संकट येतं तेव्हा राम प्रगट होतो. भीड़ पड़ी जब भक्त पुकारे, दूर करो प्रभु दुख हमारे. भीड़ पड़ी जब भक्त पुकारे, दूर करो प्रभु दुख हमारे. दशरथ के घर में राम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. भीड़ पड़ी जब भक्त पुकारे, दूर करो प्रभु दुख हमारे. दशरथ के घर में राम, पतित पावन जब भक्त पुकारे, दूर करो प्रभु दुख हमारे. दुःख दूर करण्याकरता राम आहे. जगाला सुख प्राप्त करून देणारा राम आहे. राम एक वचनी, एक पत्नी, एक बाणी आहे. संसारिक माणसाने आदर्श घ्यायचा असेल तर भगवान श्रीरामाचा घ्या. रामासारखा मित्र नाही, रामासारखा शत्रू नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा बाप नाही, रामासारखा पती नाही आणि रामासारखा शिष्य नाही. वशिष्ठाला 1 नंबर शिष्य भेटले ते श्रीराम. सहनशीलता, मर्यादा. माणसं जरा दुःख सहन करत नाही. राम आणि कृष्णाच्या जीवनात इतकं दुःख होतं पण कधी नाराज नव्हतं.
त्यांचा चेहरा कधी दुःखाने व्याकुळ झालेला तुम्ही पाहिलं नाही. राम गादीवर बसणार आहे प्रसन्न नाही, आणि वनवास दिला नारद नाही, त्याला राम म्हणतात. म्हणजे सुख आलं तरी नारद नाही, आणि दुःख आलं तरी प्रसन्न नाही. दोघांचं दुःखात प्रसन्न नारद नाही, सुखात प्रसन्न नाही, आणि पुन्हा सुख दुःख मिश्रित जीवन ज्यांचं आहे, सुख दुःख ज्यांच्याकडे आलं स्पर्श त्यांना करत नाही, ते राम आहे. संतुष्टाच तदम योगी यतत्मादृढ निश्चयः मय्यार्पित मनोर्बुद्धी यो मद्भक्ते समे प्रियः. भगवंताने गीतेमध्ये सांगितलं की संतुष्ट आहे. शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः तुल्ये निंदा स्तुतिर्मौने संतुष्टैन केचद. कोणी स्तुती केली प्रसन्न नाही, कोणी निंदा केली नारद नाही, कोणी वर्णन केलं भाळून जात नाही, कोणी थोडेशा हलकेसा अपमान केला तरी नारद होत नाही, ते राम आहे. गादी मिळाली प्रसन्न नाही, दुसऱ्या दिवशी वनवास मिळाला दुःख नाही. कोणाला माहिती कोणाच्या जीवनात कोणता प्रसंग येईल. रामासारख्याला राजगादी वेळ प्राप्त होणार होती, पण दुसऱ्या दिवशी रात्रीतून निर्णय बदलला, 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. आम्ही सावध राहिलो पाहिजे. आमच्याही जीवनात कोणता प्रसंग कधी येईल सांगता येत नाही. सब दिन होत नाही एक समान. पांडवांच्या भारत पाहिलेले आपण. हस्तिनापूरचा राजा झालेला धर्म, पण मामा शकुनीने कपटाने दूध किरड्यामध्ये हरवला. 13 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पाची पांडव बन बन भटके. ज्यांच्याकडे हजारो लोक भिक्षा घ्यायला यायचे, ते दुसऱ्याकडे भिक्षा मागून खाताय. जरा विचार करा. आपल्या जीवनात कधी कोणता प्रसंग येईल सांगता येत नाही. म्हणून सुख दुःख मिश्रित जीवन तुम्हा आम्हाला प्राप्त झालेले आहेत. आम्ही प्रत्येकाने जो वेळ मिळाला, जो क्षण मिळाला, असे एन्जॉय केला पाहिजे. भविष्याचा विचार करू नका. जे होणार आहे ते होणारच आहे, जे नाही होणार ते कधीच होणार नाही. मग जे होणार नाही ते होणारच नाही, जे होणार ते होणारच आहे. मग चिंता कशाची? विनाकारण चिंता कशाला? चिंता केली आणि कोणाला सुख मिळालं असं कधी झालं नाही. चिंता करून फार चिंता केली, फार सुख मिळालं असं कधी होतंय का? माणसं चिंता सोडत नाही आणि चिंतन करत नाही, हे दुर्दैव आहे. संत रात्रंदिवस चिंतनात असतात. जे होणार ते होणारच आहे, त्याच्या हातात आहे. वये सोई जो राम रचिरा, वये सोई जो राम रचिरा, कोकरी नरक बडा, कोकरी नरक बडा. राम सिया राम राम रचिरा. जो करणार आहे तो करणार राम आहे. वये सोई जो राम रचिरा, कोकरी तर्क बडा बैसा, कोकरी तर्क बडा बैसा. कोण तर्क करणार? अरे जो होणार ते होणारच आहे, ते रामाच्या हातात आहे. माणसाच्या हातात काय आहे? प्रयत्न करायला माणूस स्वतंत्र आहे, कर्म करायला माणूस स्वतंत्र आहे, कर्म भोगायला माणूस परतंत्र आहे. कर्म भोगणं माणसाच्या हातात नाही, करणाला स्वतंत्र आहे, भोगण्याला परतंत्र आहे. आणि म्हणूनच आमचे संत म्हणतात, आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर. देवावरी भार घालूनिया, देवावरी भार घालूनिया, देवावरी भार घालूनिया. माणसं कर्म करायला स्वतंत्र आहेत, भोगायला परतंत्र आहे. जे केलेलं आहे ते भोगावा लागणार आहे, भोगावाच लागणार आहे, भोगल्याशिवाय संपणार नाही. कर्मानुबंधीने मनुष्य लोके
नरोपमशे तथोपलभ्यते नान्तो न चातीर्ण न संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् मसंगस्य श्रेण दृढेन चित्वा तदपदं तत्परमार्गितव्यं यस्मिन् गता निवर्तन्ते भूयः कर्मानुबन्धेन मनुष्यलोके भगवत वचन आहे. आणि मग ते कर्म आपल्याला भोगावं लागणार असेल तर कर्म चुकणार नसेल चिंता करू नका. करायला आपण कर्म स्वतंत्र आहोत, भोगायला परतंत्र आहोत. आपल्या हाताने आज तरी चांगलं काम करता येतंय ना, चांगलं करावं. माणसाच्या जीवनामध्ये आपल्या बोलण्यामुळे कोणाला त्रास होणार नाही असं बोलावं, आपल्या वागण्यामुळे कोणाला त्रास नाही होणार असं वागावं, आणि आपल्या जीवनशैलीमुळे कोणाला विजा पोहोचणार नाही असं वागावं. वेगळा परमार्थ करायची गरज नाही, भगवत कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याच्या कामाला जो जातो त्याला मनुष्य म्हटलेले आहेत. कोणी आजारी असेल, कोणी रोगी असेल, कोणी पीडित असेल, देवाच्या कृपेने आमच्याकडे जरा बरं असेल तर मदत करा. गरीबाला मदत करा, गरीबाला सहकार्य करा. ज्याला भूक लागली त्याला अन्नदान करा. अन्नदानासारखं श्रेष्ठ दान जगात नाही महाराज. बाकीच्या दानाला मर्यादा आहे पण अन्नदानाला मर्यादा नाही. सर्वभूती द्यावे अन्न अन्न, सर्वभूती द्यावे अन्न, सर्वभूती द्यावे सर्वभूती द्यावे अन्न अन्न, सर्वभूती द्यावे अन्न, द्रवे पात्र विचारुनी, द्रवे पात्र विचारुनी विचारुनी, सर्वभूती द्यावे अन्न अन्न, सर्वभूती द्यावे अन्न, द्रवे पात्र विचारुणी, द्रव्य देतानी पात्र त्याला द्रव्यदान दिलं की पुण्य होतं. अनाधिकाऱ्याला जर द्रव्यदान दिलं ना विक्रम भाऊ तर दोष लागू शकतो. द्रव्य देतानी, नाहीतर मग तुम्हाला भिकारी पण भेटतात आपल्याला सगळ्यांना. ते मागतात एक दोन पैसा द्याव धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला, एक दोन पैसा द्याव धर्माला. एक दोन पैसा द्यावा असा मागतात. तेव्हा असं वाटतं जरा देवाने बरं केलं, 100 रुपयेच घेऊन द्यावे, 200 रुपये द्यावे. पण तुम्ही 100 आणि 200 रुपये जरा अर्जुनराव दिले तर ते संध्याकाळी तिकडे जातील 8 वाजेच्या आधी. बस कळलं तुम्हाला. आणि तिकडे जाऊन जर घेऊन आले आणि घरी जाऊन बायकोला हानमार केली तर देणाऱ्याला दोष लागतो देणार, कारण ते अनाठाई गेले. आणि एखाद्याला सत्कारमाला जर दिले तर त्याचं पुण्य लागेल. मग द्रव्य पात्र विचारुणी, द्रव्य देताना पैसे धन द्रव्य बरं का शर्मा साहेब, पात्रता अपात्रतेचा विचार करावा लागतो. परंतु अन्नदान देताना कोणालाही द्या, पुण्यच लाभेल. मग तो ओळखीचा असू द्या नसू द्या, पात्रतेचा अपात्रतेचा काही असू द्या, त्याला अन्नदान दिलं की पुण्य लाभल्याशिवाय राहत नाही. म्हणून सर्वभूती द्यावे अन्न, द्रव्ये पात्र विचारुनी. विठ्ठल विठ्ठल
करावे अन्न द्रव्ये पात्र विचारुणे द्रव्ये देताने पात्रता अपात्रतेचा विचार करावा अन्न मात्र सर्वांना द्यावं हे अन्नदानाचं वैशिष्ट्य आहे म्हणून माय बापांनो जेवणामध्ये अन्नाचा कण आणि संताचा क्षण मिळाला कधी बर्बाद करू नका दोन गोष्टी फार भाग्याने मिळतात एक तर संताचा क्षण आणि अन्नाचा कण एक तर मिळत नाही मिळाला तर व्हायला जाऊ देऊ नका दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत माय बापांनो आणि म्हणून आम्हाला जी परंपरा ज्यांनी शिकवली ते संत आहे त्यांचा क्षण व्हायला नको जायला मग असे संत ज्या दिवशी आम्हाला भेटतात ते सखे आम्हाला भेटतात तो दिवस दसरा आणि दिवाळीचा असतो दसरा दिवाळी दसरा दिवाळी तोची आसन दसरा दिवाळी तोची आसन दसरा दिवाळी तोची आसन दसरा सखे संत जीवनामध्ये प्राप्त होतात तो दिवस आमच्या जीवनातला दसरा आणि दिवाळी मग दसरा दिवाळी सुख देणारे आहेत आणि त्या दिवशी हजारो दिवे लावले जातात दिवे लावून आम्ही दीपावली सण साजरा करतो अर्थात अमावस्याच्या रात्री दीपावली कधी येते अमावस्याला अमावस्या म्हणजे काळी रात्र आणि त्या दिवशी दीपावली येते आणि दिवे लावून आम्ही ज्ञानाचा प्रकाशाने तिला उजळून काढतो दिवा म्हणजे ज्ञान म्हणजे अज्ञान रूपी अंधकारातून ज्ञान रूपी प्रकाशाने जीवनाची वाटचाल करावी म्हणजे दिवाळी त्या दिवशी ज्ञानाने प्रकाश दिवा रूपी जो ज्ञान रूपी दिवा आहे त्याच्या प्रकाशाने आम्हाला सुख प्राप्त होते अज्ञानत्व हरो बुद्धिमते दे सुरेश्वरा मग अज्ञान नष्ट व्हावा आणि बुद्धी आमची पवित्र व्हावी त्यांनी आम्हाला जीवनात वाटचाल करता यावी म्हणून दिवे प्रत्येकाने लावावे त्या दिव्याला वंदन करावा शुभम करोति कल्याणम आरोग्यम सुख संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमस्ते दिव्याला नमस्कार करावा आमची परंपरा किती शुद्ध आहे हो दिव्याला आम्ही नमस्कार करतो तुळशीला आम्ही नमस्कार करतो तुळशी श्री सखी स्वे पापहरणी पुण्य दे नमस्ते नारदे नमो नारायण नारायणाला जी प्रिय तिला वंदन आम्ही करतो आणि आमच्या ग्राम्य भाषेतल्या महिला म्हणतात ना तुळस माता तो पतिवर्ता माझ्या अंगणात तुळस माता तो पतिवर्ता माझ्या अंगणात तुळस माता गोपतिवर्ता तुळस माता गोपतिवर्ता माझ्या अंगणात गाली पाणी बंदी चरण
धार्मिक दृष्टीने तुळस ही पवित्र आहे आणि वैज्ञानिक दृष्टीने तुळस ही ऑक्सिजन देते. ऑक्सिजनची कोणाला गरज नाही हो. कोरोनात एकच फोन असायचा, ऐकव बस. तुम्हाला जास्त असेल साहेब, तर तुम्ही मोठे माणसाला तर फार असेल सगळ्यांची. बेड शीट काय होतं तेव्हा चेअरमन साहेब, तुम्हाला कोणी म्हणत नसेल मला ही मदत करा ते करा, हे कोणी मागत नसेल साहेब, बेड शिल्लक आहे का? अर्जुन भाऊ, आपण त्याच्यातून गेलो सगळेजण. अर्जुन भाऊचीच काय परिस्थिती, संकट गेलं निघून, अनुभवलंय. म्हणजे ऑक्सिजनची किती गरज आहे आणि ती तुळस नेहमी ऑक्सिजन देते बरं का. चोळकी ऑक्सिजन देत असते. बरं ती 2 तास 4 तास नाही, 24 तास देते. म्हणून तुळस अंगणाची पुढे असते. ऑक्सिजन आपल्याला पुढेच लागतो ना समोर. तुळस वैज्ञानिक दृष्टीने पवित्र, ज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत पवित्र. म्हणून ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालून जीवन जगलं पाहिजे. ज्ञान विज्ञान सहितम यज्ञत्वा मोक्षेशेषुवात राज विद्या राजगुह्यम पवित्र मिदमुत्तमम. ज्ञान आणि विज्ञान याची सांगड घालावी आणि तेव्हा जीवन सुखरूप होत असते. म्हणून मायबापांनो दिवे लावले पाहिजे. दिवा हा अज्ञान दूर करत असतो. आज दिवाळीच्या दिवशी लोक दिवे लावतात. आजही भारतभरात दिवे लावताय. भारतभरातले सर्व प्रकारचे लोक दिवाळी साजरा करत आहे. ज्या आमच्या साधू संतांनी ज्या रामाकरता जीवनार्पण केलेले आहेत, तो दिवस आम्ही काय आनंदाने आज उपभोगत असेल. आपण सगळेच जण रामाला मानणारा असं एक तरी भारतात व्यक्ती आहे का? मला असू द्या नसू द्या, देवाला मानणारा असू द्या नसू द्या, पण शेवटी राम नाम म्हणावंच लागतं ना. माय बापांनो, आजचा दिवस आनंदाचा आणि ज्या दिवशी संत भेटतात तो दिवाळीचा साजरा होतो. त्या संतांच्या भेटीने आणि राम नाव घेतल्याने होतं काय माय बापांनो? राम नाव घेतल्यानंतर अनेक पुण्य जोडल्या जातं. त्याची गणना होत नाही, वर्णन करता येत नाही. अगणित सुख आम्हाला प्राप्त होतं, अगणित पुण्य आम्हाला प्राप्त होतं. कशामुळे महाराज? संत भेटीत नामस्मरण घडल्यामुळे. कारण संतांची भेट झाली, ती नामस्मरण करावा लागत नाही, तिथे ऑटोमॅटिक होतं. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. रामनाम ऑटोमॅटिक घडेल, संत सानिध्यात गेलं पाहिजे आणि ते संस्कार झाले, ते घडलं जीवनामध्ये, तर एवढं काही पुण्य होतं त्याची गणना करता येत नाही. ज्या दिवशी आमच्या जीवनात संत भेटतात, रामनाम घडतं, तो दिवस जीवनामध्ये धन्य असतो. तिसरं धन्य दिवस धन्य दिवस धन्य दिवस
आणखी. पहिला मंडळी इकडे सरका, मागची जागा संपली, आता पुढे या आणि इकडे सरका, भरून करा. थोडे पुरुष ऍडजस्ट करा. जर म्हणा इकडे सरका, इकडे सरका, एकमेका बस कळला. अवघे धरू सुपंथ, महिलांना जागा द्या हो राजो, कारण ते शक्ती आहे. त्यांचं नम्र स्वभाव पाहिला की लक्ष्मी असते, पण ते जर दुर्गा झाले ना बस मग कळलं तुम्हाला, घरात स्वयंपाकच नाही त्या दिवशी. एवढा बहुसंख्येने आपण आलात. आता नानाचा कार्यक्रम पूर्ण झाला बुवा, बस कृत्य कृत्य झालो, इच्छा केली ते, पण तुम्ही सांभाळिले संते, भय निरासले कंते, भय निरासले कंते, भय निरासले कंते, तुम्ही सांभाळिले भय कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संते, भय निरसले कंते. जेवण आहे ना सगळ्यांना, मला बस मदत करा, पुढा घेतो ते, आता नाही जमायचं तर मजा नाही यायची. भावे ते पहिलवान अवघडच आहे, मला तर दमच दिला ते फेकून त्यांनी मारले, काय ते मागचं धुमाचं कणिक कणिक मारली जोरात, इथंच लागली ती इकडं. भाऊ भाऊ चांगले सला लेना भाई का चाहे बैरी होई, सला भाईच, भावा भावाचा विचार पाहिजे. नानाचे मोठे भाऊ बाहेर बसलेले आहेत, विचार पाहिजे. आणि ज्याचा भाऊ बरोबर असेल त्याला भीती नाही महाराज, चांगली गोष्ट आहे. रामायणामध्ये भावाचंच प्रेम सांगितलेलं आहे ना, लक्ष्मण आणि रामाचं प्रेम. आहा हा, काय प्रेम होतं महाराज. लक्ष्मणाने रामासाठी जो त्याग केला, काय विशेष त्याग आहे. ज्यावेळेस रामाला वनवास कळाला तांबे साहेब, तेव्हा लक्ष्मण आला. समाचार जब लक्ष्मण पाये वीरभद्र, त्या ठिकाणी समाचार आल्या आल्या तिथून पळत आला आणि सांगितलं, रामा देवा तुला वनवास आहे, मी पण तुझ्या बरोबर येणार. राम म्हणले, चर्मन साहेब मला वनवास आहे, तुम्ही कशाला येता. लक्ष्मण म्हणले, नाही जमणार, जिथे राम तिथे लक्ष्मण आहे, मी येणार. परवानगी मिळाली. रामासाठी लक्ष्मणाने केलेला त्याग 1 मिनिटात जरा लक्षात घ्या, समजून घ्या. रामासाठी राज्याचा त्याग 1, सुखाचा त्याग 2, पत्नीचा त्याग 3 आणि सर्व जीवन सेवेत वापरलं 4. लक्ष्मणाचं जीवन स्वतंत्र कधीच नव्हतं. रामाची सेवक आणि सेवा भूमिका म्हणूनच बजावली ना, सेवक म्हणूनच नाव होतं. त्या लक्ष्मणाचं नाव अजर अमर आहे. 5वा त्याग, 14 वर्षात एकदाही जेवण केलं नाही, उपवास. कारण इंद्रजित नावाचा एक मुलगा होता रावणाला, त्याचं नाव मेघनाथ होतं. पण त्यांनी तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाला सांगितलं मला मरण येऊ नये. ब्रह्मदेव म्हणले, अरे दुसरं काही माग. नाही म्हणले, मला मरण नको देऊ. अरे दुसरं काही माग. नाही मला मरण नको. ब्रह्मदेव म्हणले, मीच मरणार आहे, तुला कसं नको, दुसरं माग. तो म्हटला, मग एक काम करा, जो कोणी 14 वर्ष उपवास करील त्याच्या हाताने मला मरण येऊ दे. 14 वर्षे उपवास जो करील त्याच्या हाताने मला मृत्यू आला पाहिजे, अन्यथा नाही. 14 वर्ष उपवास कोण करील हो. आज 2 दिवस जमत नाही, एकादशीला कसं तरी होतं. एकादशी असली का आदल्या दिवशीच माणसं म्हणते उद्या एकादशी, बरं का, उद्याची एकादशी आदल्या दिवशीच तर दणकून होती. एकादशी दिवशी विचारूच नका, मला उपवास आहे, सकाळपासून सुरू होतो.
काय काय महिला मंडळी बनवतं महाराज, खिचडी वडेन ते काय काय शब्दाना वडेन काय विचारूच नका. भगर वेगळी, ते चिप्स वेगळे, ती खिचडी वेगळी, परत बटाट्याची खिचडी वेगळी, निस्ती खिचडी वेगळी, लांब लांब मिरच्या तळलेल्या असतात. काय काय तो आनंद असतो पत्रकार साहेब, बरं का, काय आनंद असतो त्या वड्याचा, त्या एकादशीचा आनंद. आप्पासाहेब भाऊ, एवढा आनंद येतो. आणि मग महाराज सांगा, एवढी खिचडी खातात, एवढी खिचडी खातात, ती घशापर्यंत तरी येते, खातच राहतात. आमचे संत म्हणले, काही कर बाबा, दिवसभर चर पण एकादशी कर. हे गाथ्यात नाही बरं का, नाही तर गाथा पाहिजे. एकादशी धरतात, दिवसभर खात राहतात, आणि दुसऱ्या दिवशी महाराज उपवास झाला की अरे कालची एकादशी आहे, मग दणकून हाणतात. वारे उपवास, हा काही उपवास आहे का? निदान उपवासाच्या दिवशी तरी व्रतस्थ माणसाने राहावं. खऱ्या अर्थाने उपवास याची व्याख्या जी आहे ना शास्त्रीय वेगळी आहे. होय आणि उपासना वास आणि सहवास. ज्याचा सदैव भगवंताच्या उपासनेत सहवास असतो त्याला वेगळा उपास करायची गरज नाही महाराज, त्याला उपवास म्हणतात. साधना, नामस्मरण, चिंतन करा, तो उपवासच आहे. लक्ष्मणाने 14 वर्ष उपवास धरला, कारण त्याला 14 वर्षांनी जो उपवास धरील त्याच्या हाती मूर्ती होता. कोणाला? मेघनाथ. वरदान दिलं ब्रह्मदेवाने. आणि म्हणून महाराज रामाने दिलेले बोरं खाल्ले नाही. याचं कारण असं होतं, शबरीचे जे बोरं होते ना, का खाल्ले नाही लक्ष्मणाने? त्याचं नाव लक्ष्मण आहे. लक्षाच्या ठिकाणी ज्याचं मन तो लक्ष्मण. लक्ष भ्रष्ट झाल्यावर कसं जमणार आहे? लक्ष ज्याचं आहे ध्येय इंद्रजित मारणं, ते लक्ष कधी भ्रष्ट होऊ दिलं नाही, तो लक्ष्मण रामाच्या सेवेत होता. बोरं खाल्ले नाही महाराज, काहींना कळालं नाही का फेकले मायबापांनो. आणि म्हणून लक्ष्मणाचं व्रत फार त्यागाच आहे. लक्ष्मण संत आहे, राम भगवंत आहे, सीता साधक आहे. जगामध्ये भगवंतही झोपल्या जाईल, साधकही झोपतील, पण संत कधी झोपत नाही. लक्ष्मणाने 14 वर्षाच्या काळात कधी झोप घेतली नाही. राम झोपी जायची, सीता झोपी जायची, पण लक्ष्मण जागेच राहायचा. संत झोपले की जगच झोपेल. जे जागे आहे ते दुसऱ्याला जागे करतात, जे जागे आहे ते दुसऱ्याला उठवतात. उठा जागे वारे आता, चरणी ठेवा माता, चुकवे व्यथा जन्माचा. चरणी ठेवा माता, चुकवे व्यथा जन्माचा. चरणी ठेवा माता, चुकवे व्यथा जन्माचा. उठा जागे वारे आता, भावे चरणी ठेवा माता, चुकवे व्यथा जन्माचा. उठा जागे वारे आता, कृष्ण महाराजांना वाटला झोपेल ठेवायचेच कशा. आता जागा बाई गो जागा, आता जागा बाई गो जागा, आता जागा बाई गो जागा, आता जागा
जागे झाले, धन्यवाद. आता जी झोपलेले असते ते पण घरून येतील आता. माय बाप उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, बाबे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या, करदारा पुत्र जन, बंद्र सोये रे पिसन, सर्व मिथ्या हे जाणून, शरणाधी घाते भासे. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, बाबे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. ए उठा, इथून नाही, झोपीतून उठा जागे व्हारे आता. आता हा शब्द तत्परता वाचक आहे. काय करायचं महाराज? स्मरण करा पंढरीनाथा, बावे चरणी ठेवा रे माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. जन्माच्या व्यथा दूर करायच्या असेल तर चिंतन करा. ज्या दिवशी तुमच्याकडनं चिंतन घडेल तो दिवस धन्य होईल. धन्य दिवस आजही झाला सोनियाचा. कशामुळे सोनियाचा झाला? पिकली हे वाचा रामनामे, रामाचं नामस्मरण होऊ लागलं तो दिवस धन्य आहे. म्हणून सर्वांनी प्रेमाने रघुपती राघव राजा राम. हे बघा, गडबड नाही, एकदम शांततेत सर्वांनी वर हात करा. एक टाळी बर का, एक टाळी. हा, एकदम तालात, एकदम तालामध्ये एक टाळी म्हणा. एक टाळी वर हात करा सर्वांनी. सर्वांची टाळी एक. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन. टाळी वर हात करा. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, सर्व म्हणा, सर्वजन म्हणा. सीताराम. जय रघुनंदन जय घनश्याम, पतित पावन सीताराम. घनश्याम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव रघुनंदन जय घनश्याम, पतित पावन सीताराम. खालते म्हणा सर्वजण, खालते म्हणा, वर हात करा. सगळे खालते, सर्वांनी म्हणायचं. भगवादाचा आवाज कमी. जय रघुनंदन जय घनश्याम, पतित पावन सीताराम. बोला. जय रघुनंदन जय घनश्याम, पतित पावन सीताराम. आवाज थोडा कमी, हळू मारा, हळू वाजवा, हळू. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. आवाज. जय रघुनंदन
जय घनश्याम पतित पावन सीताराम। आवाज आवाज जय रघुनंदन जय घनश्याम पतित पावन सीताराम। जय हो रघुपति राघव श्री रामचंद्र भगवान की जय। मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे, राम आएंगे, राम आएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के बाग जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जलाने दिवाली मैं मनाऊंगी। मेरे दुखियों के दार दार खुल जाएंगे, राम आएंगे। हाँ, खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम। आज वेगळाच आनंद आहे नाना। आमचे गायक काही दम काढी ना बुवा. आज दिवाळी ना ते होणार जाऊ द्या. हा ते बघा ना तिथले चिल्ले पिल्ले कसे उड्या मारतात जागेवर. बस त्यांच्या करता बरं का. हा तक दिना दिन बाजे बाजा बाजे बाजा अरे नाच कन्हैया तो आवे मजा अरे नाच कन्हैया तो आवे मजा बाजे बाजा बाजे बाजा अरे नाच कन्हैया तो आवे मजा अरे नाच कन्हैया तो आवे मजा। नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी ज्ञानाचा दीप देवात जगात लावू कीर्तनात नाचू। आमच्या सद्गुरु नारायणगिरी महाराज सारखा जगात नामदेवानंतर कोणी नाचणारा असेल तर संत नारायणगिरी बाबा आहेत, दुसरे नाही। वयाचे 109व्या वर्षी नाचून कीर्तन केलं महाराज। यूट्यूब चॅनल आहे सगळीकडे, नेट फेसबुक आहे, बाबांचं नेटला सर्च करून बघा, तुझी घोंगडी चांगली।
109 वर्षाच्या वयात नाचले आणि गायले. आता तसं गाणारा जन्माला येणार नाही, तसं नाचणारा जन्माला येणार नाही. ध्यानात ठेवा. काळीतींचा सूर होता महाराज, काळीतींचा. नारायणगिरी महाराज काय कीर्तनात नाचायचे. कीर्तनात गेले की तल्लीन होऊन जायचे आणि दुसऱ्याला पाहिजे, अरे रतनलाल, अरे किती वाजले रे रतनलाल. महाराज 3.5 तास कीर्तन झालं, अर्धा तास बाकी आहे ना. विठ्ठल विठ्ठल कळलं तुम्हाला, ऐकलेलं आहे ना सगळ्यांनी. गेल्या गेल्या पुन्हा आता ते कीर्तन वाढेल. तुमच्या उमरे ब्राह्मणीला सप्ताह झाला, आपण पाहिलंय ना. कीर्तनात बाबा रंगले आणि बाबांचा आवाज ऐकला की झोपिले माणसं पळत येत होते. कीर्तन सुरू झालं की टाचणी पडेल, आवाज येईल. हजारो लोक, लाखो लोक असायचे. महाराज तल्लीन होऊन जायचे. मैं बोले घर जाने बाट, घरस बेचन आई हाट. तो गवळणी आनंद असायचं महाराज. नारायणगिरी महाराजांची अमृतवाणी पुन्हा जगाला मिळणार नाही. कारण काही गोष्टी एकदाच होतात आणि एकदाच राहतात. मायबाप ज्ञानोबरायसारखं ज्ञान पुन्हा होणे नाही. तुकोबरायसारखं वैराग्य जगात पुन्हा दिसणार नाही. शांती ब्रह्म एकनाथासारखी शांती जगात पुन्हा होणार नाही. आणि छत्रपती शिवाजी राजा महाराज सारखे राजे पुन्हा जन्माला येणार नाही. आणि तप ज्ञान वैराग्य भक्ती एकत्र करून ज्यांच्यात होतं ते नारायणगिरी महाराज पुन्हा आपल्याला भेटतात. काहींकडे ज्ञान आहे तो वाणी नाही, वाणी आहे तर ज्ञान नाही. काहींकडे भाषा नाही आणि काहींकडे ते देण्याची कला नाही. नाहीतर पार पाठांतर केलेलं असतं. बहु केले पाठांतर वर्म राहिले ते दूर. आमच्याकडे एक बेटात मुलगा होता, त्याने आमच्या सगळ्यात आधी गाथा पाठ केला. गाथा नाना पण गाथा पाठ केला, पण कुठं काय द्यावा तेच कळेना. तो तसाच राहिला. असं झालंच नाही. ज्याच्याकडे आहे ते देता आलं पाहिजे बर का. ज्ञान असेल देत चला, धन असेल देत चला. दिल्याने वाढत चालतं, कमी पडत नाही बर का. दिना दिना बढतच वायो पायो जी मैने राम रतन धन पायो. राम रूपी रत्न धन प्राप्त झालं. खर्च नो खोटे वाको चोर ना लुटे. खर्च केला संपत नाही, चोर ते लुटत नाही. असं धन ज्याला मिळालं ते देत चला. ज्याच्याकडे धन असेल ते दान करा, ज्याच्याकडे ज्ञान असेल दान करा. महाराज दान केल्याशिवाय शुद्ध होत नाही. तन मन धनाने भक्ती केली पाहिजे. तनाची शुद्धी सेवीने आहे, मनाची शुद्धी ध्यान भक्तीने आहे आणि धनाची शुद्धी दानानेच आहे. म्हणून तिन्ही गोष्टी सर्वात महत्वाच्या आहे. नारायणगिरी बाबांचं वाक्य होतं, तन मन धनाने परमार्थ करा, तुमच्या जीवनात कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. सहज ते म्हणायचे. म्हणून नामस्मरण करावं, चिंतन करावं, चिंता सोडावी, भक्ती भजन करावं. विठोबा Oh
धन्य दिवस आजी झाला सोनियाचा पिकली ही वाचा राम नामे अमोप जोडिल्या सुखाची राशी पारत्या सुखासी नाही लेखा. संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आम्ही काय देवा हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो. माय बापांनो आपल्याकडे आहे तरी काय. रामायणातलाच प्रसंग आहे माय बापांनो. ज्या वेळेस भगवान श्री रामचंद्रजी सीतेचं हरण झालेलं आहे. सीता हरण झाल्यानंतर राम रावणाचा युद्ध होणार आहे आणि सीतेच्या शोधार्थ हनुमंताला पाठवण्यात आलेले आहेत. हनुमंतराय लंकेमध्ये प्रवेश करतात. त्या ठिकाणी लंकेनीने अडवलं. हनुमान ए बंदर मैं आपको जाने नहीं दूंगी अंदर. ए बंदर. हनुमान लहान मूर्ती धारण केली होती अर्जुनराव बर का. सूक्ष्म रूप धरी लंका जलावा बिकट रूप. आपल्या सर्वांना लहान रूप धारण लघु धारण केलं. मध्ये गेला लंकेनीने अडवलं. ए बंदर अंदर क्यों जा रहा है बंदर. लहान पिटकुल होत. हनुमान कहने लगे मुझे जाने दो मैया. अंदर जाने दो मैया. मैं नहीं जाने दूंगी. मैं जाऊंगा मैया. मैं नहीं जाने दूंगी मैया. मैं जाऊंगा. मैं जाने दूंगी. आणि मग तितक्यात राग आला. विकराळ रूप धारण केलं. हनुमंत पहाडावानी झाले. एक मुष्टिका धाडकन मारली. ती लंकेनी अर्धी पाताळात गेली. ना कमरा इतकी खाली गेली. रक्त तोंडात आलं. मग तिने सांगितलं भगवान राव तुम्ही हनुमान आहे का. हनुमान म्हटले तुला माझं नाव कसं माहिती. मी तर पहिल्यांदाच आलो या गावात. मग तिने सांगितलं मी स्वर्गातले एक अप्सरा होते. शापाने लंकिनी म्हणून राहू लागले आणि मला उशाप मिळाला होता. ज्यावेळेस लंकेत हनुमान येईल आणि तुझ्या डोक्यावर मुष्टिका मारेल, तुझ्या तोंडात रक्त येईल, तू जमिनीत आरती जाशील, तेव्हा तू मुक्त होशील आणि थोड्याच दिवसात रावणाचा वध होणार, रावणाचा नाश होणार आणि तुझा उद्धार होणार. तुम्ही हनुमान आहे. हा माते मी हनुमान आहे. जा आता मी अडवीत नाही. रावण मरणारच आहे. तुम्ही हनुमान आहे कळालं. आणि लंकेनीने आशीर्वाद दिला. हनुमंतराय लंकेत प्रवेश करतात. लंकेमध्ये सुंदर लंका होती. बेगडाची चमचम करणारी लंका आहेत. लंकेमध्ये हनुमंतराय जातात तेव्हा सुंदर मंदिर मंदिर प्रतिभोग पावा. सुंदर असणारे भोग लागलेले होते. बाहेरून पाहिलं तर चमकणारे मंदिर पण आतमध्ये भोग चालू होता. हनुमंताने सीतेच्या शोधार्थ सर्व घरात जाऊन बघितलं पण सीता काही सापडत नाही. रात्री प्रवेश केला. रात्रभर बघितलं तरी सीता सापडत नाही. पण 4 वाजत आले होते. 4 वाजता महाराज तिथे सुरू झालं. उठा जागे वारे आता स्मरण करा पण. म्हणजे काकडा सुरू झाला आणि काकडा सुरू झाला रामाच्या नामस्मरणाचा. राम राम से स्मिरण किन्ना आणि रामाचं भजन सुरू झालं. हनुमंतराय म्हणले फसवणूक तर असं नसावी ना, कारण लंकेमध्ये राम भक्त असूच शकत नाही. मग मला फसवण्याकरता प्रयत्न असला पाहिजे. बाहेर पाहिलं महाराज तुळशी वृंदावन होतं. सुंदर तुळशी वृंदावन आहे. पण हनुमान फार बुद्धिमान आहे. बाहेर अंगणामध्ये तुळशीचं वृंदावन आहे. पण बाहेर जर तुळशी वृंदावन असेल तर सगळे घरात माळकरीच असतात असं डोकं चालायचं नसतं. अंगण में देखो तो तुलसी का कुंडा है और फ्रिज में देखो तो मुर्गी का अंडा है. म्हणजे बाहेरून काही चालत नसतं. हनुमंतरायाने मध्ये झाकून पाहिलं. हनुमंत तिथे पाहतात तर विभीषण नावाचा भक्त भजन करू लागला. हनुमंताने वंदन केलं. काय नाव तुमचं. मी विभीषण आहे. आपण. मी हनुमान आहे. हनुमानजी किती दुर्दैव भक्त आहेत आपण. एकाला आईचं दर्शन नाही आणि एकाला बापाचं दर्शन नाही. बापाचं दर्शन कोणाला नाही आप्पासाहेब. विभीषणाला. आईचं दर्शन कोणाला नाही. हनुमंताला. कारण सीतेच्या शोधार्थ हनुमंत आले पण आईचा पत्ता सापडला नाही. विभीषण म्हणाले अरे आई अशोक वाटिक येते. मी आत्ता आई दाखवतो. हनुमंत म्हणाले जर तू मला 5 मिनिटात आई दाखवले तर तुला 10 मिनिटात बाप दाखवतो राम. लक्षात येत आहे ना. मग आईच्या शोधार्थ हनुमंतराय गेले. सीता माता त्या ठिकाणी दुःखी झालेली होती. रावण आला होता. वश करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच ठिकाणी मायबाप
त्रिजटा त्या ठिकाणी मुख्य रक्षिका आहेत आणि तिच्या ताब्यात ते सैन्य आहेत. पण सीतेला फार जीव लावती ती त्रिजटा. रावण आला आणि सांगितलं, सीते मला वश हो, नाही झालं तू जर मला वध झाली नाही तर मी रावणाचा वध करेल. सीता म्हणाली, माझ्या रामाचा वध करणारा जन्माला आला नाही, तू काय वध करणार आहे? आणि वाळलेली गवताची काडी घेतली आणि पुढे केली. सीता म्हणाली, माझ्या पुढे तू वाळलेल्या गवताच्या काडीसारखा आहे, मी तुला वश होणार नाही, मी रामाची आहे. चाहे मस्तक कटे हमारा मैना देखू बदन तुम्हारा, चाहे मस्तक कटे हमारा मैना देखू बदन तुम्हारा, मेरे तन मन धन है राम पतित पावन सीताराम. माय बाप, माझे तनमन धान जर कोण असेल तर राम आहे. मी तुझं मस्तक पाहणार नाही, तोंड पाहणार नाही रावणा, काही होऊ दे. तो रावण म्हणू लागा, चलो भवन करो विश्राम, लंकेत चाल विश्राम कर, इथे काय राहते. मंडूधरी बना दूंगा दासी, सब सेवा में लंकावास, चलो भवन करो विश्राम पतित पावन सीताराम. पण सीता म्हणते, चाहे मस्तक कटे हमारा मैना देखू बदन तुम्हारा, मेरे तन मन धन हे राम पतित पावन सीताराम. माझे तनमन धन राम आहे, डुंकू नाही पाहिलं नाही, तो माझ्या पुढे वाळलेल्या गवताच्या काडीसारखा आहे. आणि त्याच ठिकाणी महाराज सर्व संवाद घडला. रावण निघून गेला आणि हनुमंतराया अशोक वृक्षावरती आले आणि सीता म्हणाले, आता तरी एक तरी तारा उरतून पडारे हातात मी जाळून घेते स्वतःला. हात पुढे गेला आणि ती अंगठी आणली होती मुद्रिका हातात पडली आणि राम कथा सुरू झाली. सीतेने विचारलं, कोण आहे? परिचय मिळाला, हनुमान आहे मी, शोधार्थ माते आलो. अनेक प्रकारच्या लीला झाल्या. हनुमंतानी त्या ठिकाणी सीतेचा शोध लावला आणि लंका जाळली. लंका जाळल्यानंतर महाराज लक्षात येते ना, लंका जाळत असताना सुंदर तुकोबराय वर्णन करतात. हनुमंतराय लंका जाळत असताना त्या ठिकाणी रावणाची लांब लचक दाढी होती, रावणाची दाढी लांब होती. हनुमंतानी लंका जाळत असताना शेपटीला अग्नी लागलेला आहे आणि ती शेपूट आली रावणाच्या अर्ध्या दाढीहून गेली, अर्धी जळली आणि अर्धी तशीच राहिली. लक्षात येतं ना, हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी, दाढी त्या ठिकाणी जाळल्या गेली महाराज आणि दाढी जाळे नष्ट झाली आणि सीतेचा शोध लावला. तुकोबराय वर्णन करतात, ऐसा मारुती उपकारी, 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 ऐसा मारुती उपकारी. तुका डोळे चरणावरी, तुका डोळे चरणावरी, ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी. तुका डोळे चरणावरी, तुका डोळे चरणावरी, ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी. हनुमंतरायाने लंका जाळली, सीतेचा शोध लावला. जेने सीता शोधविली, राम सीता भेटविली, राम सीता भेटविली, राम सीता भेटविली, जेने सीता शोधविली, राम सीता भेटविली, राम सीता भेटविली, राम सीता भेटविली. ज्या सीतेचा शोध लावला तो हनुमंतराया. ऐसा मारुती उपकारी, तुका लोळे चरणावरी. ते मारुतराया लंका जाळून आले तेव्हा सगळ्या सभासदांनी एक मीटिंग घेतली. सांगितलं की आता बाबांनो, रावणाने तातडीने बोलवलं. अरे तो हनुमंत आला होता,
लंका जाळून निघून गेला. आता काय करायला पाहिजे? सगळेजण एकत्र आले, निर्णय वेगळे वेगळे देतात. विभीषणाने सल्ला दिला, अपमानित केला, काढून दिलं. आणि अपमानित होऊन विभीषण ज्या वेळेस राम शेतो बांधत होते तिथे आला. आणि आल्यानंतर हनुमंताला रामाने विचारलं, आपली तरफ आ रहा है वो कोण आहे? त्यांनी सांगितलं की तो विभीषण आहे, रावणाचा भाऊ आहे, पण तुमचा भक्त आहे. मी काय करू? एकच करा प्रभू, त्याचा स्वीकार करा. स्वीकार करा म्हटल्यानंतर रामाने त्याचा राज्याभिषेक केला, लंका दान देऊन टाकली. माय बापांनो, जो शरण आला आणि हनुमंतानी सांगितलं स्वीकार करा, त्याला लंका दान मिळाली. असे दयाळू आमचे श्रीराम आहे. त्या संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता हनुमंताच्या मी काय देणार? हनुमंताने सांगितलं म्हणून केलं. रामाचं काही कारण नव्हतं, पण हनुमंत संत आहे, त्याचा स्वीकार करा. लंकाच दान देऊन टाकले. उत्तीर्ण होण्याकरता काही शिल्लक नाही. शेवटचे चरण ज्ञानेश्वर संताची या अमुप जोडिल्या सुखाची या राशी परत्या सुखासी नाही लेखा. चौथ्या वेळात अभंगाचा भावार्थ आपल्या पुढे मांडला. आज या ठिकाणी श्रीराम मूर्तीप्राण प्रतिष्ठे निमित्ताने अयोध्यात होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या शाळेने अत्यंत सुंदर कार्यक्रम आयोजित केला. आणि तदनिमित्ताने हा कीर्तन महोत्सव नंतर महाप्रसाद आहे आणि लोकांना गाया पिळायला घरी जायचं अशी सूचना नानाची आहे. म्हणून जास्त न लांब होता बरं का महाराज मंडळी, गाया पिळायचंय सगळ्यांना, तर त्यामुळे लवकर आवरायचं आहे. अशा या अर्थाने जास्त वेळ न घेता सर्वजण घाईत आहे. सर्वांना धन्यवाद देतो. भगवंताची प्राप्ती आपल्याला सर्वांना होत राहावी आणि चिंतन आपल्या हाताने होवं हीच देवाच्या चरणी प्रार्थना करतो. जाता जाता अडबंगनाथ संस्थानला धर्मनाथ बीज होत असते. दरवर्षी येत्या 4 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारीच्या काळामध्ये धर्मनाथ बीज नवनाथ पारायण कीर्तन महोत्सव त्या ठिकाणी आहे. अडबंगनाथ संस्थान भामाठाणे या ठिकाणी आपल्या सर्वांना जाहीर निमंत्रण देतो. 9 दिवस नवनाथ पारायण कीर्तन महोत्सव आहे. आपण 1 दिवस तरी भेट द्यायला सर्वजण या. झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित. विठ्ठल जय.